शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. तुम्ही नाव घेतलंय म्हणून, हं. पण काही नेते हे वरिष्ठ नसतात, भ्रमिष्ठ असतात. त्या आरोपांनंतर राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. म्हणजे त्यांनी पण एक आरोप त्याच्यावरती केला, की माझ्याकडे पण 2 काही लोकं ऑफर घेऊन आले होते, की आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी करून तुम्हाला जिंकवून देतो. तर ही शक्यता काय आहे? कारण शरद पवारांसारख्या नेत्याने आरोप करणं म्हणजे त्याच्यात नक्की काहीतरी असेलच ना? तुम्ही नाव घेतलंय म्हणून, हं. पण काही नेते हे वरिष्ठ नसतात, भ्रमिष्ठ असतात. हं. आपल्याकडं साठी बुद्धी नाठी नावाचा एक प्रकार आहे. 60 झाली की बुद्धी जराशी क्षीण होते म्हणतात. हं. काही लोकांची खूप शार्प चालते, पण काही जणांची साठी बुद्धी नाठी हं. अशी एक म्हण आपल्याकडे आहे. तुम्ही ज्या नेत्यांचं नाव घेताय त्यांचं वय आता 85च्या वर सरकलंय. हं. शरद पवार अशा गिमिक वापरून, अशी तंत्र वापरून सातत्यानं भ्रमित करत आलेले आहेत. ते भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. हं. जे माझ्या वाक्याला जरा नीट समजून हो. घ्या. हं. शरद पवार भ्रमिष्ठ नेते नाहीत. शरद पवार भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. त्यांनी ह्या टेक्निक अनेक वेळेला वापरल्या. हं. हे असं टेक्निक आहे ना मस्तपैकी ते. अशी गुगली टाकून देतात, की ते 13वा बॉम्बस्फोट. एक ती गुगली होतीच. बरोबर. काय करावं ते. जाऊ द्या त्याची ते काही फार जुनं आहे, त्याला विषयी हं. फार चर्चा करायची नाही. नवीन गुगली टाकली त्यांनी. ते काय म्हणाले होते मध्ये भाषणात त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या का त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणामध्ये म्हणाले होते, की गेटवे ऑफ इंडियाला जॉर्ज पंचमचं आगमन झालं आणि जॉर्ज पंचमचं आगमन झाल्यावर एक मुंडासं बांधलेला शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं भेंडोळं कागदाचं घेऊन तिथे उभे होता. हं. जॉर्ज पंचमनी हत्तीवरून त्या सामान्य शेतकऱ्याला बघितलं. त्याला म्हणाले, काय आणलंय? मग त्यांनी ते दिलं आणि शेतकऱ्यांच्या समस्या जॉर्ज पंचम समोर मांडल्या. तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून महात्मा ज्योतिराव फुले होते. म्हणले पवार. हं. आहे पवारांचं भाषण. पवारांना सनावळ्या पाठ आहेत. जॉर्ज पंचम भारतात आला त्यावेळेला ज्योतिराव फुलेंना, महात्मा फुलेंना जाऊन किती वर्ष झाली होती? हं. का फेकलं? ज्ञान आहे की अज्ञान आहे? महात्मा ज्योतिबा फुले हंटर कमिशन समोर गेले होते, जॉर्ज पंचम समोर नाही. हे पवारांना माहित नव्हतं का? फेकलं पवारांनी. बर, याला पवार खोटे म्हणावं तर एक वर्ग तुमच्या विरोधात पेटून उठेल. पवार खरे म्हणावं तर दुसरा वर्ग तुमच्या विरोधात पेटून उठेल. पवारांना ग्रेट म्हणावं तर कोणीच तुमच्या विरोधात येणार नाही. बरोबर. हे सगळं पवारांना ग्रेट म्हणण्यासाठी असतं. हे झालं एक. अजून एक उदाहरण सांगतो. भ्रमिष्ट करणे काय असतं, आपला विचार लादणे काय असतं हे तुम्हाला सांगतो मी. ते काय म्हणाले होते मध्ये याला कार्यक्रम झाला होता आपल्या अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडीला कार्यक्रम झाला होता. आता कोणी कसं सांगतं बघा, म्हणजे एक वाक्य, की जिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला तो मतदारसंघ जामखेड कर्जत या विधानसभा मतदारसंघात ते गाव येतं आणि तिथे रोहित पवार आमदार आहेत. हे वाक्य छान राहिलं असतं. बरोबर. पवारांचं वाक्य नीट काढून ऐका. रोहित पवार ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला. क्या बताना चाहते हो आप? आधी कोण? आधी रोहित पवार. ग्रेट कोण? हा काय प्रकार काय आहे पवारांचा? तसं पवारांनी आत्ता केलेलं विधान, मला 2 लोक भेटायला आली होती. अरे वय झालंय, नाव पत्ता माहित नाही. ओके, नाव पत्ता माहित नाही. बरं, हे बरं आठवलं मला. 2 भेटायला आली होती. त्यांनी प्रस्ताव दिला होता मला की मॅनेज करून देतो 160 जागा. अरे कोण तो नालायक असेल? मी विशालला असं म्हणतोय की विशाल, आपण तुझ्या पक्षाला 288 जागा विजयी करून देऊ. अरे विशालला 1 सीट मिळणं अवघड आहे. 288चं वचन मी देणारा मूर्ख असेल का? यांचा पक्ष 2024च्या निवडणुकीत जागाच किती लढवत होता? चटाक करण सो काय म्हण आहे आपल्याकडं? मुठभर गोगऱ्यान सारी रात मचमच. 288 जागात ह्या 3 पार्ट्या होत्या. 3 पार्ट्यात ह्यांचे वाटे वेगळे होते. हे याला द्यायचे, तरी तिला द्यायचे, ह्याच्या अपक्ष वेगळे, त्याच्या अपक्ष वेगळे. या सगळ्यामध्ये पवारांच्या वाट्याला जागा चालल्या तर 100च्या खालच्या आणि त्यात 160ची गॅरंटी. असा कोण मूर्ख असेल जो 70-80 जागा लढणाऱ्या माणसाला म्हणतोय की मी तुम्हाला 160 जागावर विजयी करून देईल? पण पवार ते बोलले. पवार बोलले, मला वचन दिलं होतं म्हणून. ज्यांना मिळून 60 निवडून आणता आल्या नाहीत त्यांना 160चं वचन देणारा असा कोण माणूस असेल?
बरं बोलले ते बोलले. एका सद्गुणी, सद्वर्तनी, जबाबदार तुमच्यासारख्या काय कुठले म्हणले तुम्ही शरद पवार कसले नेते ज्येष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ, हा तशा नेत्यांचं कर्तव्य काय आहे? हम्म. कर्तव्य हे आहे की असे कोणी माफिया, मूर्ख, गुंड, नालायक माणसं हम्म. निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्राला सिस्टीमला हॅक करून मला पैसे मागवून मला विजयी करायचं स्वप्न घेऊन आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करा असं का म्हणले नाही? त्यावेळीच म्हणू शकले असते. 8 महिन्यानंतर का जाणीव होते? हम्म. म्हणून मी म्हणलं पवार भ्रमिष्ट करणारे नेते आहेत. वाक्य टाकून द्यायचं, हम्म. लोक चर्चा करत राहतात, लोकांना म्हणायचं की बघा बघा, लोक म्हणतील बघा हे खरंच आहे, पवार साहेब सुद्धा बोलले. हम्म. हे त्या गोष्टीसारखं आहे. बरोबर. एक शेतकरी आपलं बकरं घेऊन निघाला आणि 4 जणांनी अडवून त्याला कुत्रं सांगितलं. त्या बिचाऱ्यानं आपल्या खांद्यावरचं बकरं कुत्रा आहे समजून टाकून दिलं आणि लोकांनी मजा केली. हम्म. हे असंच आहे. लोकांना भ्रमित करायचं, हे होतंय असं दाखवायचं, यासाठीचा हा गोबेल तंत्राचा भाग आहे.